चला लक्ष द्या, थोडेसेच वाजलेत, लक्ष द्या. हे पहा, तुम्हाला एक महत्वाचं सूत्र आहे, हिरोचं सूत्र आहे. हा, हिरोन फॉर्म्युला असं सूत्र आहे. जरा लक्ष द्याल, कैवल्य फळ्यावरती लक्ष असेल. हे कैवल्य प्रारंभ. हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये ही हाईट आहे आणि हा बेस आहे. फॉर्म्युला असा आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 इंटू हाईट इंटू बेस. बरोबर. म्हणजे आपल्याला जर कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला त्याच्यात काय काय माहिती पाहिजेत, हाईट आणि बेस. पण जर समजा आपल्याला ट्रायंगलचा हाईट आणि बेस माहिती नसेल तर काय करायचं, तर मग हिरोचा फॉर्म्युला वापरायचा. तर मग कोणाचा फॉर्म्युला वापरायचा, हिरोचा. हे पहा, जसं तुम्ही मला आतापर्यंत काय सांगितलं, काही काही ठिकाणी रेडियस माहिती पाहिजे, हाईट माहिती पाहिजे. पण आता याच्यामध्ये ट्रायंगल मध्ये काय काय माहिती पाहिजे, हाईट आणि बेस. तिकडे काय माहिती पाहिजे होती, रेडियस आणि हाईट. इथे काय माहिती पाहिजे, हाईट आणि. पण जर हाईट आणि बेस दोन्ही माहिती नसतील, हाईट आणि बेस दोन्ही माहिती नसतील, तर मात्र मग कुठला फॉर्म्युला वापरायचा, हिरोचा. हिरोचा फॉर्म्युला काय गुरु, समजा ही साइड आहे ए, ही बी आणि ही सी. तर हिरोचा फॉर्म्युला आहे, एरिया इज इक्वल टू इन रूट एस इन ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. ऐक ना, हा एरियाचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात आलं का. पण मग एस म्हणजे काय, तर त्याचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. याला काय म्हणतात, सेमी पेरिमीटर, अर्धपरिमिती. कन्सेप्ट कळाली का. म्हणजे तुम्हाला आधी हे सूत्र वापरायचं आणि मग हे सूत्र वापरायचं. 15.5 चेक करा. 15.5 15.5 त्यातली ना फिगर खूप महत्वाची आहे बरं का, बोर्डवरती लक्ष असेल. अशा टाईपची फिगर आहे, बरोबर ना. बरं, आता काय काय नावं दिली आहेत पहा. इथे आहे पी क्यू आर एस टी. इथे आहे ए बी आणि सी. पोरांनो, याला ना इररेग्युलर शेप म्हणतात. इररेग्युलर शेप म्हणजे अनियमित आकार. गुरु, लोकांच्या जमिनी प्लॉट कायम असे चौकोनी एकदम स्क्वेअर असे असतात का इररेग्युलर शेप मध्ये पण असू शकतात, असू शकतात की नाही. तुम्ही तुमच्या सोसायट्यांचा चेक करा, तुमची सोसायटी कुठल्या आकारात आहे, काय आकारात आहे, वाडा कुठल्या आकारात आहे. तर तुमच्या वाड्यांचे आकार, सोसायट्यांचे आकार, बगीच्याचे आकार हे तुम्हाला कसे सापडतील, इररेग्युलर शेपमध्ये. मग इररेग्युलर शेपमध्ये असेल तर त्याचा एरिया कसा काढायचा मग. तर मग काय करतात, खरोखर मध्ये त्याचेत ना छोटे छोटे तुकडे करतात, रेग्युलर शेपचे तुकडे करतात. म्हणजे कसं रे, समजा आपण काय केलं, हा जो मधला पॅच आहे ना हा काढून टाकला बरं का, हा सगळाच पॅच काढून टाकतो मी, हा मधला. आता मला सांगा, हा इररेग्युलर शेप झाला का हा, हो की नाही. मग आता याचा एरिया कसा काढायचा, तर त्याचे काय करतात, पार्ट्स करतात, छोटे छोटे तुकडे करून टाकतात. कसे, रेग्युलर शेपचे का इररेग्युलर शेपचे, रेग्युलर शेपमध्ये त्याचे तुकडे कसे करतात, आणि मग त्या छोट्या छोट्या तुकड्यांचा एरिया काढतात, जॉईन करतात, आणि मग तो संपूर्ण एरिया आपल्याला समजतो. कळालं का. आता जसं ही खोली आहे, आपण ज्या हॉलमध्ये आहेत, या हॉलमध्ये जर या हॉलचं जर चित्र काढण्याचा प्रयत्न केला तर असं तयार होईल का, टॉप व्ह्यू मधून बरं का, टॉप व्ह्यू मधून ना, टॉप व्ह्यू या इथून सुरुवात करतो बरं का मी. हे असं, हे इकडे आलं, त्याच्यानंतर हा कॉलम थोडा पुढे गेलेला आहे टॉप व्ह्यू मधून, हे भिंत आता हे असं आडवं आलं,
मग नंतर हे असं, परत याच्या समोर एक कॉलम आहे हा असा, मग नंतर इथे आल्यानंतर परत हा इकडे कॉलम आहे, परत हे असं आणि हे असं. टॉप व्ह्यूला हे दोन कॉलम येतील की नाही? हो की नाही? मग आता याचा एरिया कसा काढणार? तर मग काय करणार, याचे ना रेग्युलर शेपमध्ये तुकडे करायचे, हे असे रेग्युलर शेप. आता हा इथून तर एवढा पॅच तो ऑब्झर्व करा, कपाट येतो, तो तेवढा पॅच रेक्टँग्युलर शेपमध्ये येईल का? हो. हा इथला पण रेक्टँग्युलर येईल, इकडचा पण, इकडचा पण, मग या सगळ्यांचे सेपरेट एरिया काढायचे. हा मधला पण कसा आला आता? रेक्टँग्युलर शेप आला का? मग याचा पण एरिया काढायचा आणि या सगळ्यांची बेरीज केली की मग आपल्याला या खोलीचं क्षेत्रफळ समजेल. असं करतात. कन्सेप्ट लक्षात आली का? मग आता मला विचार करून उत्तर द्या, ही जी फळ्यावरची जी आकृती आहे, या आकृतीमध्ये तुम्हाला एकूण किती प्रकारचे तुकडे दिसतायत? मला त्यांची नावं सांगा. मला याच्यात 4 नावं दिसतायत. 4. कुठले कुठले खोचे सांगता बरं? थांबा, खोचे सांगतोय. PA नाही, खोचे आपण काय करूयात, PAT पेक्षा आहे ना PAQ घेऊ डायरेक्ट. हे पा, एरिया ट्रायंगल PAQ. याच्यात किमती दिलेल्या आहेत पा. ही 30 आहे आणि ही किती आहे? म्हणजे 1/2 इंटू बेस. बेस किती आहे त्याचा? 30. आणि त्याची हाईट किती आहे? 50. हे कळालं का? हो की नाही? 100% हो. बरं, ही जी आकृती आहे, हा जो मधला पायच आहे, हा इथून तर एवढा, हे आकृती जर अशी उभी केली, उभी, तर तो ट्रॅपिझियम तयार होईल. तो काय तयार होईल? मग ट्रॅपिझियम. मग आता काय घ्यावं लागेल खोचे आपल्याला? आपल्याला घ्यावं लागेल एरिया क्वाड्रिलॅटरल QACR. हा QACR. आपल्याला इथे हा 30 दिलाय, हा पण 30 दिलाय आणि हे 25 आहे. तुम्हाला आधी सूत्र पाठ करावं लागेल. मनस्वी देव, ट्रॅपिझियमचं सूत्र आहे 1/2 इन ब्रॅकेट सम ऑफ पॅरलल साइड, समांतर बाजूंची बेरीज S1 प्लस S2 इंटू हाईट, असं सूत्र आहे त्याचं. का ग? मग आता ही बाजू इला पॅरलल आहे का? हो की नाही? म्हणजे मग 1/2 इंटू 50 अधिक 25 आणि ही त्याची काय ठरेल? हाईट. ही किती दिली आहे? 30 आणि 30 60. आता इकडे हा 60 आहे. मग आता हा इकडचा एरिया घेता येईल का आपल्याला? एरिया ट्रायंगल RCS बरोबर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग इकडचा समजेल. खालचं पाक खोचे, ही 30 आहे, ही त्याची हाईट आहे, तर बेस किती आहे? 30 आणि 30 60. 60 आणि 30 90 आणि 60. मग एरिया ट्रायंगल PTS, हा PTS बरोबर 1/2 इंटू बेस 150 आणि हाईट किती आहे त्याची? मग या सगळ्यांची बेरीज केली तर या संपूर्ण एरियाचं क्षेत्रफळ मिळेल का? हो की नाही? नाही, हे असंच होईल. हे असंच होईल. याच्यात काही तू हे नका करू, काय हे असंच होईल. ही कन्सेप्ट समजले का? 100% हो. चला लक्ष द्याल. लास्ट क्वेश्चन प्लीज. जरा फळ्यावरती लक्ष असेल आणि आवरू नका बरं का, नाही तर मी पुन्हा कंटिन्यू करून दिलं. हे पहा, मी तुकडे करूनच आकृती काढतोय म्हणजे समजायला सोपे जाईल. हा इथे 90 डिग्री आहे, इकडे हा 24 आहे, हा 30 आहे. कजवाडकर, मला असं सांगशील का, ट्रायंगलचा एरिया काढताना काय माहिती पाहिजे? बेस आणि हाईट म्हणजे 90 अंश करणाऱ्या दोन रेषा. ही जर हाईट किंवा बेस घेतला तर आपल्याला कुठली बाजू माहिती पाहिजे? AE. ती दिली आहे का प्रश्नात? मग आधी काय वापरावं लागेल? पायथागोरस वापरला की काय मिळेल? आणि मग तुम्ही काढू शकतात एरिया ट्रायंगल AB. ही कन्सेप्ट कळाली का? आता दुसरी आकृती चेक करा.
याच्याच खालची, थांब जरा, बोर्डवरती लक्ष असेल, हा ट्रायंगल सापडला सगळ्यांना असा, याचं नाव आहे CDF. ही 16 आहे आणि ही 28 आहे. याच्यात एरिया आणि बेस माहिती आहे का? याच्यात हाईट आणि बेस माहिती आहे का? हो. हाईट किती आहे आणि बेस किती आहे हे माहिती आहे ना? आता जरा हा ट्रायंगल चेक करा. मी मुद्दाम हा ट्रायंगल पुसतो म्हणजे समजायला सोपं जाईल. हा ट्रायंगल चेक करा. या ट्रायंगल मध्ये ही 28 आहे, ही 30 आहे आणि ही 26 आहे. या ट्रायंगल मध्ये हाईट आणि बेस माहिती आहे का? काय हाईट आणि बेस नाहीये. नाही 90 डिग्री करणाऱ्या दोन रेषा म्हणजे हाईट आणि बेस असतात. याच्यात हाईट आणि बेसच नाहीये. याच्यासाठी तुम्हाला कोणाचं सूत्र वापरावं लागेल? हेरॉनचं सूत्र वापरावं लागेल. हेरोचं सूत्र वापरलं की इकडचा आपल्याला एरिया मिळेल आणि मग त्यांची ऍडिशन केली की हवं असलेलं उत्तर मिळेल आपल्याला. कन्सेप्ट समजलीये? 100% हो. बरं, एक होमवर्क देतो आणि मग मी थांबतो. उद्या क्लासला येताना 15.3 15.1 हे पा काय 15.3 15.1 सोपे सोपे देतोय फक्त. 14.1 त्याच्यानंतर 13.2 लिहून घ्या बर का. 13.2 आंबे हो असू दे ना, आपल्याला भाग 3 पण येणार आहे. त्याच्यानंतर 12.1 मधला क्वेश्चन नंबर 2. त्याच्यानंतर 11.1 मधला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न लिहून घ्या बाजूला. आज जेवढं शक्य होईल तुम्हाला घरी तेवढी याची रिव्हिजन करा. हो, सॉल्व करा. बेस्ट लक. थांबूयात.